झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मी माझ्या कुलदेवीला आले। माझ्या कुलदेवीच्या होमात लाह्या अर्पण करण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही। थांबवू शकतो। हा दिग्विजय प्रतापराव देशमुख थांबवू शकतो। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचं पहिलं दैवत त्याचे आई वडील असतात आणि ज्या बाईला स्वतःच्या वडिलांचा मान राखता येत नाही, ठेवता येत नाही, अशा बाईला देवीची भक्ती करण्याचा काहीही अधिकार नाहीये। तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन ताबडतोब इथून निघून जा। नाहीतर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल। लक्ष्मी, एक गोष्ट लक्षात ठेव, भक्तिभावाने केलेला नमस्कार देवापर्यंत नक्की पोहोचतो। अगं, मनात श्रद्धा असली पाहिजे। मूर्तीपूजेपासून कधीही कोणाचाही अडत नाही। हे बघ, तुझी भक्ती निर्मळ आहे, तेव्हा तुझा नमस्कार देवीपर्यंत नक्की पोहोचणार। विश्वास ठेव। चल। मिस्टर श्रीनिवास दळवी, उगाच मोठे मोठे शब्द वापरून आपण खूप मोठे आहोत, महान आहोत असं आवडू नकोस। तू कोण आहेस, काय आहेस आणि तुझी लायकी काय, तू मलाच काय सगळ्या गावाला माहिती। आणि तुम्ही स्वतःच्या वडिलांची सामाजिक प्रतिष्ठा, त्यांचं मान मरातब हे सगळं विसरून तुम्ही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकलीत आणि या भिकारड्याशी लग्न केले। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मुलं सुद्धा तुमच्या सोबत असंच वागतील। त्यांचंही आयुष्य बर्बाद होईल, त्यांचेही संसार उद्ध्वस्त होतील आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही। तुमच्या एका मुलीचं काय झालं मला माहिती आहे। ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं त्याच दिवशी तिचा नवरा कार ऍक्सिडेंट मध्ये मेला। बिचारा त्याची काहीही चूक नसताना गेला। पण हे सगळं का घडलं, कशामुळे घडलं याचा कधी विचार केलाय? चूक तुमची एक अक्षम्य चूक आणि माझा शाप। दादा बस। दादा, मला माहिती तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे आणि म्हणूनच जेव्हा मला बोलला तेव्हा मी निमूटपणे ऐकून घेतलं। एकदाही उलट उत्तर दिलं नाही तुम्हाला। पण जर माझ्या मुलांच्या विरोधात काही बोलायला जाल तर मात्र मी ऐकून घेणार नाही। आणि आम्हीही तुम्हाला ऐकवल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्यामुळे आम्ही खूप अपमान सहन केला। तुमच्या मुलांशी लग्न होताना आमचा तळतळाट लागेल, त्यांना कधी सुख लाभणार नाही। लक्षात ठेवा। तू अशा काय बघताय? खरं बोललो म्हणून आश्चर्य वाटलं। तुमच्या मुलीचं काय झालं बघितलं तू? बिचारी नशीब तिचं फुटकं, कारण तुमच्या चुकीची शिक्षा तुमच्या मुलांना भोगावी लागते आणि माझा शाप आहे तुमच्या मुलाला। शाप द्यायचा? माझ्या मुलाला शाप द्यायचा?
द्या, खुशाल द्या. मी पण बघते तुमच्या शापामुळे माझ्या मुलांना काय होतं ते. कारण लक्षात ठेवा दादा, तुमच्या शापाच्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये मी उभी आहे. माझ्या मुलांची आई, त्यांची आई खंबीरपणे उभी आहे. कुठल्याही शापापेक्षा आईचा आशीर्वाद खूप मोठा असतो दादा. तो आशीर्वाद मुलांना कुठल्याही संकटापासून वाचवू शकतो. आणि राहिला प्रश्न माझ्या भावनाचा, तर ती लवकरच लग्न करून एका चांगल्या घरात जाण. ती सौभाग्यवती होण्यासाठी आता काही घटकाच उरले. हा शब्द आहे का आईचा, आणि आईच्या शब्दाला आव्हान देण्याची चूक करू नका. चल लक्ष्मी, शांत. बऱ्याच वर्षांनी आपल्या गावात हा उत्सव होतोय आणि आमच्यामुळे या उत्सवाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्हाला माफ करा. चल लक्ष्मी, निघूया. श्रीनिवास दळवी, खोट्या माणसाला नेहमी पडती बाजू घ्यावीच लागते, मान खाली घालावीच लागते. एक गोष्ट लक्षात ठेव, या उत्सवात तुझ्या कर्माचा हिशोब मांडल्याशिवाय मी शांत राहणार नाही. दादा, लक्ष्मी, आता काय नाही. चल. काय सुंदर दिसता तुम्ही आज. जणू काय नवीन नवरीच. पण नीट बघताच नाही आलो तुमच्या. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज